नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबी आहे. आपण पाहत आहात पोलीस नागरिक चॅनल. मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रातील क्लोथवेरी प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड D15 या कंपनीजवळ आपण आलो आहोत. कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडत असल्यामुळे MPCB तारापूर यांनी या कंपनीला आता क्लोजर नोटीस दिलेली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात या कंपनीला क्लोजर नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी त्याला काही सुधारणा करून त्या कंपनीला क्लोजर नोटीस हटवण्यात आली होती. मित्रांनो, यावेळी या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी रस्त्यावर आल्याने सालोर शिवाजीनगर ग्रामस्थ यांना रंगेहात पकडले होते. तसेच या कंपनीमध्ये रात्रीच्या वेळेस रासायनिक सांडपाणीचे टँकर ही ग्रामस्थांनी पकडले होते. त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि त्यांनी MPCBवर मोर्चा काढून या कारखान्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडले. तरी येथील अधिकारी जे राजू वसावे आहेत हे गावकऱ्यांना भेटत नव्हते. गावकऱ्यांनी याची तक्रार प्रादेशिक अधिकारी ठाणे किरण हसीस यांच्याकडे केली. त्यानंतर राजू वसावे यांनी गावकऱ्याची भेट घेऊन या कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार MPCB तारापूरचे अधिकारी येऊन या कंपनीमध्ये पाहणी केली असता या कंपनीमध्ये प्रदूषित करत असताना सापडले. त्यामुळे या कंपनीला क्लोजर नोटीस, कारखाने बंदीची नोटीस 3 दिवसापूर्वी देण्यात आली होती. त्यानुसार येथील MIDCने पाणी पुरवठा विभागाने याचे पाणी कनेक्शन कापले आहे. मात्र अजूनपर्यंत महावितरणाने या कंपनीचे अजून वीज कनेक्शन काही कापलेले नाही आहे. हे अजूनपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे की या कंपनीचे अजून वीज कनेक्शन का कापलं नाही. आज 4 दिवस झाले या कंपनीला क्लोजर नोटीस देऊन सुद्धा या कंपनीवर वीज कनेक्शन का कापलं गेले नाही. या वीज पुरवठा अधिकारीवरती कारवाई होणार का याकडे स्वतःचं लक्ष लागून आहे. मित्रांनो, या कंपनीपासून शिवाजीनगर सालवडचे ग्रामस्थ फार नाराज होते. कारण या कंपनी मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मागच्या साईडून रासायनिक सांडपाणी सोडत होते. त्यामुळे हे लोकांनी अनेक तक्रारी MPCB करून सुद्धा MPCB कारवाई करत नव्हती. आता या कंपनीला क्लोजर नोटीस दिली आहे. आता बघू आपण याच्यावर आता पुढे काय कारवाई होते. कारण क्लोजर नोटीस दिल्यानंतर MPCBचे अधिकारी हे पैसे घेऊन यांना सोडून देतात. लाखोची डील होते आणि नंतर मग जसा कारभार होता तसाच तो कारभार होतो. मित्रांनो, आपल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अजून एक कंपनी आहे DH ऑर्गॅनिक्स N89. या कारखान्याला आम्ही 2 महिन्यापूर्वी या कारखान्याच्या रासायनिक सांडपाणी सोडणारी गुप्त मार्गाने म्हणजे भुयारी मार्गाने पाईपलाईन सोडणारी पाईपलाईन आम्ही पकडली होती. आमच्या इकडचे ग्रामस्थ होते अभिनव चौधरी यांनी MIDC त्याची कंप्लेंट केली होती. MIDC अधिकारीने JCBने ते पाईप उखडून काढले होते. तरीसुद्धा या कंपनीवर कुठलीही कारवाई झाली नाही. कारण त्यावेळेस या कंपनीला मदत करण्यासाठी उद्योजक संघटनाचे काही उद्योजक आले होते आणि त्यांनी MIDC आणि MPCBवर दबाव टाकून या कंपनीवर कारवाई करण्यास मना केली होती. तर आम्हाला नंतर समजलं की या कंपनीने मोठ्या प्रमाणात MPCBच्या अधिकाऱ्यांनी मॅनेज करून क्लोजर नोटीसपासून त्यांनी आपला बचाव केला होता. मात्र आता 15 दिवसापूर्वी याच कंपनीत सल्फर डायऑक्साईड केमिकलनी रिएक्टरमध्ये रिसावून म्हणजे रिएक्टरमधून त्याचा लिकेज होऊन त्याची बाधा येथील 3 कामगारांना झाली. 3 कामगार जखमी झाले होते. म्हणजे त्याला गॅस लागल्याने त्याला बाधा झाली होती. त्याला तुंगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर त्याला आतामध्ये एकाचे उपचार सुरू आहे. 2 कामगारांना त्याला उपचार दिल्यानंतर सोडून देण्यात आले, पण एकाचे उपचार अजूनही सुरू आहे. मित्र, अशा या सुरक्षेच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावरती MPCBने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही आहे. आज 15 दिवस झाले तरी त्या कंपनीची साधी तपासणी सुद्धा MPCBच्या अधिकाऱ्यांनी केलेली नसल्याचे समजते. का या कंपनीला तारापूर MPCBचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे या कंपनीवरती राजू वसावे यांनी तपासणी करण्यासाठी फील्ड ऑफिसरला मना केलेला आहे असे काही मिळालेल्या सूत्रांचं समजते. अजूनपर्यंत या कंपनीची तपासणी झाली नाही आहे आणि या कंपनीला कुठलीही नोटीस अजूनपर्यंत MPCB तारापूरनी बजावलेली नाही आहे. याचा अर्थ काय की हे सर्व भ्रष्ट कारभार आहे. भ्रष्ट कारभारामुळे या कंपनीला अजूनपर्यंत नोटीस मिळाली नाही असे काही गावकऱ्याचे मत आहे.